नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मित्रांनो, आज मी आलो आहे जालना शहरातील आरपी रोड बडी सडक कॉलेज रोड येथे आणि मी आज दाखवणार आहे जालना शहरातील मानाचा दुसरा क्रमांकाचा गणपती म्हणजे श्री बजरंग गणेश मंडळ। बजरंग गणेश मंडळ हा साधारण 75 ते 70 वर्षापासून या कॉलेज रोड जेएस कॉलेज रोड येथे सदर बाजार येथे बसतो। अतिशय भव्य दिव्य मोठी मूर्ती आणण्याचा क्रम या गणेश मंडळाने चालू केलेला आहे आणि आस्थागायत हा क्रम चालू आहे। स्वर्गीय कैलाजी गौड यांचा हा असलेला बजरंग गणेश मंडळ आहे आणि या मंडळाचं आपण जालना शहरामध्ये भव्य दिव्य असं आगमन बघितलं आणि या जालन्याच्या राजाची शान ही काही अद्भुतच वेगळी आहे। अतिशय सुंदर देखावा, अतिशय सुंदर लाइटिंग अशी या राजाची ख्याती आहे। या राजाचं या बजरंग गणेश मंडळाचं जेव्हा आगमन झालं त्यावेळेस कुंभमेळ्याचे साधू या आगमनाचं विशेष आकर्षण ठरले। एक हात वर करून असलेले बाबा आणि रुद्राक्षधारी बाबा या मंडळाचं आकर्षण होतं संपूर्ण जालना शहरामध्ये। त्या बाबांचं दर्शन झालं। नक्कीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे जालन्यातील राजा मानाचा दुसरा गणपती बजरंग गणेश मंडळ। मित्रांनो, हा आहे नवसाला पावणारा गणपती जालनाचा राजा श्री बजरंग गणेश मंडळ। आपण हा जो बघत आहात हे आहे जालना बडी सडक जवळचा आदित्य कॉम्प्लेक्सचा एरिया। हा जो छत्रपती शिवाजी महाराज चौकडे जाणारा मार्ग आहे, हा जो उजव्या बाजूला जो रस्ता जातो हा जातो भावसार गल्ली, चाटे गल्ली ज्याला म्हणतात भावसार गल्लीकडे। आणि हे जे घर आहे हे प्रसिद्ध उद्योगपती जालना शहराचे सावकार पन्नू सेठजी बगडिया यांचं घर आणि हा जो रस्ता आहे हा जालना शहराचा प्रसिद्ध आरपी रोड म्हणजे बडी सडक असलेला हा एरिया आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे जालना शहरातील मानाचा दुसरा गणपती बजरंग गणेश मंडळ। या मंडळाने अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती साकारलेली आहे। या मंडळाचं प्रेरणास्थान म्हणजे कैलाजी गौड, स्वर्गीय कैलाजी गौड माजी नगरसेवक। चला तर आपण बघूया जालना शहराचा मानाचा दुसरा गणपती श्री बजरंग गणेश मंडळ। आपण बघू शकता अतिशय सुंदर लाइटिंग या मंडळाने केलेली आहे। जालना शहरामध्ये भव्य दिव्य अशा मूर्ती आणण्याचा क्रम या गणेश मंडळाने चालू केलेला आहे। संपूर्ण रस्त्यावर ही अशी सुंदर प्रकारे लाइटिंग केलेली आहे। जालना शहरातील आरपी रोड बडी सडक जवळ असलेला जेएस महाविद्यालय ज्याला कॉलेज रोड म्हणतात, अशा कॉलेज रोड जवळ असलेला श्री बजरंग गणेश मंडळ। याच रोडवर आहे श्री नरेश मेडिकल, चिरंजीव हॉस्पिटल, श्री विश्वकृपा आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय। मंडळाच्या पुढे आहे जुनी अशी सरस्वती शिष्यविहार शाळा, जिल्हा परिषद मुलींची शाळा। अशा वर्दळीच्या ठिकाणी बसलेला जालना शहरातील मानाचा दुसरा गणपती म्हणजे श्री बजरंग गणेश मंडळ। मित्रांनो, गोपाळपुरा आणि कॉलेज रोड हा समभाग असलेला हा एरिया आहे। गोपाळपुरा, कॉलेज रोड, श्री कॉलनी, हर्डेकर कॉलनी असा हा असलेला भाग आहे आणि या कॉलेज रोडवर बसत असलेला श्री बजरंग गणेश मंडळ अतिशय दिमाखात बसलेला भव्य दिव्य आगमन आणि भव्य दिव्य विसर्जन असलेला हा गणेश मंडळ आहे।
प्रवेशद्वारच आपण असं भव्य दिव्य बघत आहोत। जालना शहरातील बजरंग गणेश मंडळ या मंडळाची ही देखावट निखिल टेंट हाऊस, प्रोपरायटर दत्तप्रसाद, प्लॉट नंबर 5, द्वारकापुरी, प्रतापनगर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो, ज्याची कलाकुसर आहे आणि ज्याची मेहनत आहे त्याची नक्कीच आपण नाव घेतलं पाहिजे। जय श्रीराम। अतिशय सुंदर पद्धतीने एंट्री या इथं राधाकृष्णाची या बजरंग गणेश मंडळात दाखवलेली आहे। श्रीकृष्ण आणि राधा असा या प्रवेशद्वाराच्या मुखपृष्ठावर दाखवलेला हा सीन आहे, राधाकृष्ण। आणि आपण आता प्रवेश करत आहोत जालन्याच्या राजाच्या भव्य दिव्य अशा दरबारामध्ये। जालन्याचा राजा श्री बजरंग गणेश मंडळ, अतिशय भव्य दिव्य अशी असलेली ही गणेशाची मूर्ती आहे। गणपतीच्या समोर, अगदी समोर हा उडता कारंजा आणि श्री विठ्ठल रुक्मिणी आपण बघत आहोत। या मंडळाची कलाकुसर आपण बघत आहोत। अतिशय आकर्षक पद्धतीने हा मंडळ सजवलेला आहे। एखाद्या राजाचा राजवाडा वाटाव असा या जालन्याच्या राजाचा गणेशाचा हा राजभवन आहे। आपण जेव्हा प्रेक्षक इथं येतात, भक्त इथं येतात, नक्कीच हा गणपती बघून, राजाचा थाट बघून हे प्रसन्न होतात। जालन्याचा राजा, जालन्याचा राजा श्री बजरंग गणेश मंडळ, बजरंग गणेश मंडळ। राजाचा राजेशाही थाट आणि राजाच्या समोर असलेलं श्री विठ्ठल रुक्मिणी, अखंड महाराष्ट्राचं श्रद्धास्थान म्हणजे पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी। सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, करकटावर ठेवून या, तुळशी हार गळा, काशे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान। मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने। असे या पांडुरंगाचे, पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन आपण बघत आहोत। जालन्याचा राजा श्री बजरंग गणेश मंडळ, बजरंग गणेश मंडळ जालना शहराचा मानाचा दुसरा क्रमांकाचा गणपती, अतिशय जुना असलेला हा जालना शहरातील मंडळ आहे। आणि हा मंडळ म्हणजे जालना शहरामध्ये साधारण 10 ते 12 दिवस अगोदर आगमन झालेला हा मंडळ आहे। आणि जालना शहरातून भरपूर नागरिकांनी या मंडळाचं आगमन बघितलेलं आहे। अतिशय थाटामाटात आणि हर्ष उल्हासामध्ये या मंडळाचं, या गणपतीचं आगमन झालेलं आहे। राजाचा राजवाडा, राजाचा थाट, राजाचा राजेशाही रुबाब असा हा जालना शहराचा राजा श्री बजरंग गणेश मंडळ, बजरंग गणेश मंडळ जालना शहराचा अतिशय प्रसिद्ध असलेला बजरंग गणेश मंडळ। अतिशय सुंदर पद्धतीने या मंडळाने त्यांचा देखावा तयार केलेला आहे की जेणेकरून भक्त मंडळ, जेव्हा भक्त लोक या बजरंग गणेश मंडळमध्ये येईल तर नक्कीच त्यांचं मन आनंद होईल आणि बालगोपालांना करमणुकीचं साधन होईल। अशा पद्धतीने या मंडळाने हा देखावा तयार केलेला आहे। भव्य दिव्य अशी श्री गणेशाची मूर्ती, बजरंग गणेश मंडळ। या मंडळाच्या मूर्ती बघून काही बालभक्तांनी याची प्रतिकृती तयार केली आणि प्रतिकृतीमध्ये, चित्रकलामध्ये हा गणपती बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या
गणपती बजरंग गणेश मंडळ जालन्याचा राजा असा हा गणेश मंडळ तयार केलेला आहे। श्री बजरंग गणेश मंडळ जालन्याचा राजा श्री बजरंग गणेश मंडळ जालना शहरातील मानाचा क्रमांक 2चा गणपती बजरंग गणेश मंडळ। श्रीराम अग्रवाल, ये कॉलेज रोड बजरंग गणपति है, बहुत ज़ोरदार बैठे हुआ है। ये जालने में मान का दूसरा नंबर गणपति है और बहुत बड़ी मूर्ति है। हाँ, सब देखने को आओ, बहुत ज़ोरदार मूर्ति है। कढ़ी कचौड़ी खाने आओ। हाँ।